गॅसवरती एका पातेल्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि त्यात आपण आता काही बटाटे आणि कच्ची केळी उकळायला ठेवत आहोत बरं का. वेलकम टू मधुकर रेसिपीज मित्रांनो. आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज महाशिवरात्र पर्वानिमित्त आपण ही संपूर्ण रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात मोठा सण आहे जो फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. हा दिवस शिव आणि शक्तीचं मिलन, शिवाच्या तांडव नृत्य किंवा त्यांच्या विवाहाचा प्रसंगच मानला जातो. या रात्री उपवास, जागरण आणि रुद्राभिषेक केल्याने आध्यात्मिक उन्नती, मनोकामना पूर्ती, ज्ञानप्राप्ती आणि मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे बरं. त्यासाठी म्हणून आपण उपवासाची एक विविध पदार्थांनी रेलचेल असणारी एक थाळीच बनवत आहोत बरं का. इथे आपण बटाटे आणि केळी उकडायला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर बाजूला तव्यावरती शेंगदाणे आणि शेंगदाण्यांची सालं काढण्यासाठी अशा पद्धतीने आपण एक छोटीशी ट्रिक वापरतो. त्यासाठी कुठेही तुम्हाला शेंगदाण्यांना हातबोट न लावता त्याच्या साली सहज अगदी पटकन कशा काढायच्या याच्यासाठी आपण अशा पद्धतीने शेंगदाण्यांची सालं काढायची आहेत. आणि याचा डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता बरं का. तुम्ही बघू शकता लागलीच आपले शेंगदाणे हे मस्तपैकी पांढरे शुभ्र असे साली काढून तयार आहेत. मिक्सरच्या भांड्याला आपण त्याचं मस्तपैकी जाडसराचं कूट तयार करून घेतलेलं आहे. पुढची प्रक्रिया बघूया. आपण उकडून घेतलेली केळी पुरण यंत्राच्या त्या चाळणीमधून आपण ते चाळून घ्यायचे आहेत बरं का. त्याचा मस्तपैकी मऊसर असा लगदा तयार होतो, तो आपल्याला मिळवायचा आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये त्यामध्ये आपण त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. आता याचं प्रमाण सांगतो तुम्हाला. साधारणपणे कच्ची केळी 250 ग्रॅम इतकी आपण कच्चं केळीचं ते आपण मिश्रण घेतलेलं आहे, स्टीम केलेलं. आणि त्यामध्ये साधारणपणे 80 ते 85 ग्रॅम साबुदाण्याचं पीठ घातलं आहे. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. असं घट्टसर त्याचा आपण डो तयार करून घेतलेला आहे. ह्याचा एक मजेदार असा पदार्थ आपण बनवणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पुढे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये भिजवलेला वाटीभर साबुदाणा घेतला. त्यामध्ये अख्खं जिरं घालायचं आहे, 1 चमचा त्यामध्ये जिरं घातलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये आपण घालायचं आहे. एक छोटी वाटी भरून शेंगदाण्याचं कूट आपण त्यामध्ये घातलेलं आहे. आणि जाडसर हिरव्या तिखट मिरच्या आपण मिक्सरला फिरून घेतलेल्या आहे. त्याचा भरडा तसा आपण त्यामध्ये घालायचा आहे. तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साधारणपणे 3 ते 4 मिरच्या आपण इथे वापरलेल्या आहेत. आता हा सगळा मिक्सिंग बाउलमध्ये घेतलेला सगळा जिन्नसांचा जो मिक्सचर करायचा आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा बटाटा, शिजवलेला उकडलेला बटाटा आपण त्यामध्ये मॅश करून याचा मस्तपैकी एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर लागलीच पुढची तयारीसुद्धा आपण करूया. आपण व्हिडिओची लांबी कमीत कमी व्हावी म्हणून पटापट आपण पुढच्या रेसिपीज घेत आहोत. कच्ची केळी आपण अशा पद्धतीने सोलून घ्यायची आहे बरं का. तुम्ही बघतच आहात, त्याला आपण उभ्या चिरा मारलेल्या आहेत आणि त्यानंतर असे बोटाच्या सहाय्याने त्यांना उसवून घ्यायचं आहे आणि आपण किसणीवरती त्याचा असा किस तयार करून घेणार आहोत. कच्च्या केळीचा 2 केळी आपण इथे वापरलेल्या आहेत. कच्च्या केळींचा पण असा किस आपण एका ताटामध्ये मिळवलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकतात इथे आपण हे किसलेलं केळं आपण एका ताटामध्ये मिळवलेलं आहे. 2 केळ्या पण किसून घेतल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं. साधारणपणे अर्धा चमचा लाल तिखट आपण घातलं आहे. त्यामध्ये आणखीन थोडंसं भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे बरं का. साधारणपणे 1-1.5-2 मूठ आपण त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आणि एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे बरं का. त्यामध्ये आपल्याला हवी असल्यास थोडीशी जिरा पावडरसुद्धा आपण त्यामध्ये वापरू शकतो. त्याने एक मस्त असा मजेदार फ्लेवर ह्या जिन्नसाला येणार आहे बरं का. आणि आपण ही संपूर्ण थाळी तयार करून घेत आहोत. तुम्ही बघणार आहात यामध्ये इतके मजेदार पदार्थ तुमचे तयार होणार आहेत. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकतात असं घट्टसर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. इथे आपण भिजवलेला साबुदाणा आणि केळी याच्या ओलाव्यामध्येच आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये वरतून पाणी वापरायचं नाही आहे. वरतून पाणी वापरलं तर तुमचा हा सगळा पदार्थ सगळा तेलकट होणार बरं का. त्यामुळे आता त्यामध्ये आपण कुठेही पाणी वापरलेलं नाही आहे. पुढे आपण अशा 2 मोठ्या गावरानी मिरच्या घेतल्या. त्यांना अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे. त्यांचं पोट फाडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ लावून घ्यायचं आहे थोडं त्याला चवीनुसार. आता त्यानंतर आपण ही सगळी प्रिपरेशन तर बाजूला करून ठेवत आहोत. सगळे पिठं आपण तयार करून ठेवले आहेत. पुढे आपण काय करणार आहोत ते बघायचं आहे. एका गॅसवरती एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं दूध गरम करायला ठेवलं आहे. काही ड्रायफ्रूट्स आपण कुटून घेत आहोत बरं का. अगदी हलकंसं थोडेसे ते ड्रायफ्रूट्स आपण
जे असतील आपल्याकडे उपलब्ध ते घ्यायचे. गॅसवरती उकळायला दूध आपण टाकताच त्यामध्ये आपण छोटी वाटी भरून भिजवलेला साबुदाणासुद्धा सोबत टाकला आहे बरं का, म्हणजे तो सुद्धा सोबत शिजणार आहे. त्यानंतर आपण तुम्ही बघू शकतात गॅसकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तर दूध थोडंसं हलकंसं त्यात आतमध्ये करपल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे गॅसवरती कुठली कृती करताना सावधगिरीने आणि व्यवस्थित लक्षपूर्वक करायचं आहे. त्यामध्ये आता आपण दुधामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि त्यानंतर थोडासा आपण भिजवलेला साबुदाणा आणि वाटीभर छोटीशी वाटीभर आपण साखर घातलेली आहे. इथे आपण महाशिवरात्रीनिमित्त ही मजेदार अशी खीर बनवतोय बरं का. त्यासाठी आपण पाव लिटर दूध घेतलं होतं, 35 ग्रॅम भिजवलेला साबुदाणा आणि साधारणपणे 35 ग्रॅम एवढी साखर त्यामध्ये घातलेली होती आणि संपूर्ण व्यवस्थित शिजल्यानंतर चिमूटभर त्यामध्ये मीठ घातलं होतं बरं का. या गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव जी आहे ती आणखीन निखरून येते. पुढे आपण मिक्सरच्या भांड्याला पुढचे काही जिन्नस घालत आहोत. मिक्सरच्या भांड्याला आपण 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, काही खोबऱ्याचे काप, 2 चमचे खोबऱ्याचे काप आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून थोडंसं पाणी घालून त्याचं मस्तपैकी मिश्रण फाईन असं फिरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात मस्त त्या लाल तिखटाचा त्याला रंग आला आहे. इकडे एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे, त्यामध्ये थोडंसं म्हणजे पाव चमचा जिरं घालायचं आहे. ते हलकंसं तडतडलं मिक्सरला आपण हा फिरवलेला सगळा वाटण आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि मस्तपैकी हलकंसं परतायला त्याला चमच्याने फिरवायचं आहे. मध्यम आचेवरती आपण हे सगळं करायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्तपैकी खरपूस असा तो खमंग त्याचा वास यायला लागला आहे बरं का. आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी आपण त्यामध्ये घालायच्या आहेत. आपण ही मस्तपैकी मजेदार अशी झणझणीत भाजी बनवतो बरं का. आणि इथे आपण चवीनुसार काळं मीठ घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मिक्सरचं भांडं आपण विसळून त्यात पाणी घालायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये जितकी ग्रेव्ही हवी असेल अपेक्षित हवं तेवढं पाणी घालायचं आहे आणि त्याला मस्तपैकी एक मध्यम आचेवरती उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात आत्ताच ती भाजी उपवासाची भाजी बनवली बरं का आपण. ही आत्ताच मजेदार दिसते. त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर खात असाल तर हिरवगार बारीक चिरलेलं कोथिंबीर त्यावरती घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला मस्तपैकी उकळी. चला थाळी सजवण्यासाठी आपण गरमागरम तेलामध्ये 2 दिवसापूर्वीच बनवलेल्या साबुदाण्याची पानं आणि कुरड्या हे सुद्धा तळून घेऊयात बरं का. तुम्ही बघू शकता ती पांढरी शुभ्र पापडं ज्यांना आपण पानं आणि कुरड्या असं सुद्धा इकडे म्हटलं जातं त्या आपण तळून घेत आहोत. इथे आपण 2 स्वच्छ पांढरी शुभ्र पापडं तळून घेतलेली आहेत साबुदाण्याची आणि तशाच पांढऱ्या शुभ्र कुरड्यासुद्धा आपण तळून घेत आहोत. हे आपलं सगळं तळून होतं आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा बरं का. आणि तुमच्या मित्र आपतेष्टांमध्ये सुद्धा हे शेअर करायला विसरू नका. पुढे लगेचच आपण ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेलं केळी, साबुदाणा आणि इतर जिन्नस घालून आपण तयार करून ठेवलेलं भजे बनवण्यासाठीचं आपल्याला उपवासाची भजी बनवायची आहेत. त्यासाठीचं जे बॅटर आपण तयार करून ठेवलं त्याने गरमागरम तेलामध्ये अशा पद्धतीने आपण छोटे छोटे भजे तळून घेणार. भज्यांसाठी सुद्धा एक परफेक्ट प्रमाण असणार आहे बरं का. इथे आपण साधारणपणे 225 ग्रॅम इतकी कच्ची केळी घेतलेली आहे किसलेली आणि त्यामध्ये त्याच्यापेक्षा निम्मे म्हणजे साधारणपणे 100 ते 125 ग्रॅम इतका साबुदाणा घालायचा. 30 ग्रॅम इतका आपण शेंगदाण्याचं कूट बघू शकतात. अतिशय मजेदार क्रिस्पी आणि अतिशय युनिक असा हा पदार्थ आहे. कच्च्या केळीपासून आपण बनवलेला आहे. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपण त्याला डीप फ्राय करून घेत आहोत. थाळीमधले एक एक पदार्थ तयार करून आपण पुढे सरकत आहोत बरं का. महाशिवरात्रीसाठीची आपण एक महाथाळी आपण तयार करत आहोत उपवासासाठीची. इथे आपण साबुदाण्याची कुरडई आणि पानं तळून घेतली आहेत. त्यानंतर आपण ही मजेदाराची भजी तळून घेतली आहेत. आता आपण मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचे. हलक्या हाताने पाण्याचा हात लावून आपण अशा पद्धतीने हातावरती हा वडा तयार करायचा आहे. त्याला मध्यभागी होल पडायचं आहे आणि गरम तेलामध्ये तो डीप फ्राय करायला घालायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळे एक एक करून वडेसुद्धा तळून घेत आहोत. आत्तापर्यंत आपण मजेदार अशी बटाट्याची भाजी तयार केली उपवासाची. त्याच्याच पद्धतीने आपण खीरसुद्धा तयार करून घेतलेली आहे. कुरड्या पानं तयार करून घेतलेली आहेत, भजी तयार करून घेतली, वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आणखीन पुढचा एक मजेदार आणि युनिक असा एक पदार्थ यासाठी आपण बनवणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. बरं, ह्या वड्यांच्या परफेक्ट प्रमाणासाठी तुम्हाला मी त्याचं मोजमाप सांगतो बरं का. साबुदाणा आपण साधारणपणे 225 ग्रॅम इतका वापरला आहे. त्यामध्ये बटाटा जो उकडलेला घेतला आहे तो आपण 125 ग्रॅम घेतला आहे आणि शेंगदाण्याचं कूट जे आहे ते 30 ते 35 ग्रॅम आपण इतकं वापरलेलं आहे. बाकी जिन्नस तुम्हाला मी सांगितलेले आहेतच. अरेच्या बोलता बोलता आपली मस्तपैकी साबुदाण्याचे केळीचे मस्त वडेसुद्धा तयार झालेले आहेत बरं का. त्यानंतर आपण इथे कच्च्या केळीचे आणि साबुदाण्याच्या पिठाची पुरी तयार करून घेत होतो बरं का. अशा पद्धतीने हातावरतीच ते छोट्या छोट्या पुऱ्या अशा तयार होऊ शकतात. हाताच्या मदतीनेच तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या अशा बोटांनी प्रेस करून छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि मग त्या गरमागरम तेलामध्ये मध्यम आचेवरती आपण तळायला घालणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने कोणालाही करता येतील अशा ह्या पुऱ्या बोटांनी
बोटांनी प्रेस करून तुम्ही भाकरी ज्या पद्धतीने आपण तयार करतो त्या पद्धतीने अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपण तयार करून घेऊ शकतो बरं का. तुमच्या लक्षात येत असेल. आणि इथे आपण गरमागरम तेलामध्ये मध्यम आचेवरती त्या एकत्र तळायला घालत आहोत. तुम्ही बघू शकतात त्या तेलामध्ये टाकताच अशा मस्त फ्राय व्हायला लागत आहेत. छोट्या छोट्या पुऱ्या आपण त्यामध्ये टाकलेल्या आहेत. हलकंसं तेल आपण वरतून झाऱ्याच्या मदतीने त्या तेला पुऱ्यांवरती आपण उडवायचं आहे, टाकायचं आहे. ते बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी असे ते फुलून आले आहेत बरं का. आणि हलकासा त्याचा रंग बदलला. दोन्हीकडनं आपण त्याला आलटून पलटून मस्तपैकी तयार करून घेतले आहे. तुम्ही बघू शकतात मजेदार अशा आपण कच्च्या केळीच्या आणि साबुदाण्याच्या पिठाच्या मस्त मजेदार अशा ह्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत बरं का. आणि आपण काही मिरच्या उभ्या चिरून त्यामध्ये हलकंसं मीठ लावून घेतलं होतं. सोबत त्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत बरं का. तोंडी लावायला तुम्ही अशा मिरच्या तळून घेऊ शकतात. अतिशय मजेदार अशा लागतात. त्या हलकंसं मिठाचा फ्लेवर आणि ह्या तळलेल्या मिरच्या त्यामध्ये खूप मजेदार लागतात या थाळीमध्ये. चला आता आपण ताट सर्व करूया. इथे आपण आधी बनवलेली मजेदार अशी आपली उपवासाची खीर सर्व करत आहोत. त्यानंतर आपण इथे मजेदार अशा ह्या पुऱ्या ठेवत आहोत आणि पुढे आपण संपूर्ण ताट सजवून घेऊया. इथे आपण एक एक पदार्थ आपण यामध्ये अरेंज करत आहोत. इथे आपण साबुदाण्याचे ते वडे ठेवत आहोत. त्यानंतर आपण बनवलेले भजे घालायचे आहेत. कुरडई पानं ठेवायची आहेत. त्यानंतर आपण जी मजेदार अशी भाजी बनवलेली आहे बटाट्याची झणझणीत ती आपण एका बाऊलमध्ये सर्व करत आहोत बरं का. तुम्ही बघत आहात अतिशय मजेदार अशी महाशिवरात्रीची ही महाथाळीच हा महाप्रसादाचा सगळं आपण प्रपंचच घडवून आणलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. अतिशय मजेदार अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि संपूर्ण थाळीबद्दलचा अभिप्राय मला कमेंट करून कळवायला विसरू नका बरं का. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मधुकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.